नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला धनश्री ड्रायव्हिंग स्कूल कडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ज्यावेळी गाडी पार्क करतो, पार्क करताना बऱ्याचशा मिस्टेक करतो। जसं की जुने जे एक्सपिरियन्स असणारे ड्रायव्हर सुद्धा आहेत, ते सुद्धा बऱ्याचशा मिस्टेक करून जातात। बरं, ह्या मिस्टेक अनावधानानं होतात, काही जण जाणून बुजून करतात किंवा काही जणांना माहीतच नसतं। ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहे। आपल्याला एक कमेंट आली होती, कमेंट अशी होती की नेमकं गाडी पार्क करताना कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला पाहिजेत। सगळ्यात पहिल्यांदा गाडी पार्क करताना आपण मिस्टेक काय करतो की गिअरमध्ये गाडी ठेवायची असते का नसते। ठीक आहे, हँडब्रेक लावायचा असतो किंवा नसतो। अजून सुद्धा आपल्या मनात अशी द्विधा मनस्थितीत असतो आपण की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की दरवेळेस हँडब्रेक लावणं गरजेचंच असतं, बऱ्याच वेळा हँडब्रेक लावणं गरजेचं असतं असं आपल्याला वाटतं, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की गाडी न्यूट्रलमध्येच पार्क करावी लागते। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। तर आलोय आपण आता इथं, समजा आपल्याला गाडी पार्क करायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा, हँडब्रेक कशा पद्धतीने लावायचा असतो हे पहिलं समजून घ्या। आणि हँडब्रेकवरती गाडी कधी उभी करायची असते म्हणजे पार्किंग, आणि हँडब्रेकवरती कधी पार्किंग करायची नसते, हे सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊया। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा समजून घ्यायचा आहे, गाडी गिअरमध्ये जेव्हा आपण पार्क करतो तेव्हा गिअरमध्ये कधी पार्क करायची, कधी पार्क करायची नाही, कुठल्या गिअरमध्ये पार्क करायची आणि कुठल्या गिअरमध्ये पार्क करायची नाही, ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांची गाडी ॲटो आहे, म्हणजे आता आपली जी गाडी आहे ती मॅन्युअल आहे। मॅन्युअल म्हणजे काय, ज्याला गिअर आहेत, ज्याला क्लच आहे, अशी गाडी मॅन्युअल। आणि ॲटो कारला गिअर नसतो, ॲटो कारला क्लच नसतो। तर ॲटो कार कशा पद्धतीने पार्क करायची असते ही सुद्धा गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर स्टार्ट करूया। सगळ्यात पहिलं, हँडब्रेक कुठं लावायचा, कुठं लावायचा नाही, आणि कशा पद्धतीने लावायचा आणि कशा पद्धतीने लावायचा नाही। ओके, या आपण आतमध्ये बघूया। पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, हँडब्रेक जेव्हा आपण लावतो तेव्हा बऱ्याच वेळा मिस्टेक काय करतो आपण, हँडब्रेकचं जे हे बटन आहे, हे बटन दिसतं का स्टीलचं तुम्हाला, हे बटन आपण प्रेस करतो आणि हँडब्रेक वरती वळून बटन सोडून देतो। सगळ्यात पहिले ही हँडब्रेक लावण्याची रॉंग पद्धत आहे, चुकीची पद्धत आहे। पहिली गोष्ट ही करायची नाही। दुसरी गोष्ट, हँडब्रेक लावायचा कसा, तर आहे असा वरती, आवाज आला का बघा परत एकदा, हा आवाज येणं गरजेचं आहे, तर हँडब्रेक प्रॉपर लागतो। हँडब्रेक कधी लावायचा, जर समजा तुम्ही एका दिवसासाठी किंवा एखाद्या रात्रीसाठी गाडी पार्क करणार असाल तरच तुम्ही हँडब्रेक लावायचा आहे। जर समजा 2-3 महिन्यांसाठी तुमची गाडी पार्क राहणार असेल तर कधी सुद्धा हँडब्रेकवरती गाडी पार्क करायची नाहीये, हँडब्रेक लावायचा नाहीये। जर 2-3 महिने तुम्ही गाडी पार्क करणार असाल तर हँडब्रेक लावायचा नाहीये। लक्षात आलं तुमच्या? हँडब्रेक कधी लावायचा, कधी नाही लावायचा, लक्षात आलं तुमच्या? आता गिअर, सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, कधी सुद्धा गाडी न्यूट्रल मोडवरती पार्किंग करायची नाहीये। ठीक आहे, मी मगाच सांगितलं तुम्हाला हँडब्रेक लावायचा आहे, कधी लावायचा कधी नाही लावायचा सांगितलं। थोड्या वेळासाठी किंवा एका दिवसासाठी 2 दिवसासाठी लावणार असाल तर हँडब्रेक नक्की लावा। पण जर समजा तुम्ही हँडब्रेक पण लावलेलं नाही आहे आणि गिअर न्यूट्रलवर ठेवायची तुम्हाला सवय आहे, किंवा हँडब्रेक तुम्ही हे बटन प्रेस करून वरती वळलेलं आहे आणि गिअर न्यूट्रल तुम्हाला ठेवायची सवय आहे गाडी पार्क करताना, तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला, ह्या व्हिडिओ प्रमाणे तुमची गाडी पुढे निघून जाईल आणि तुमचा कार्यक्रम होऊन जाईल। बघता गाडी कशी चालली ती पुढं, आता तो माणूस आला बघा पळत, लक्षात येते ती गाडी त्यांनी पार्क केलेली होती पण गाडी गेली, गाडीचा कार्यक्रम थोडक्यात झाला असता जर त्याच्या लक्षात आलं नसतं तर। त्यामुळे कायम लक्षात ठेवा, गाडी कधी सुद्धा न्यूट्रल मोडवर ठेवायची नाही। गाडी पार्क करताना नेहमी गिअरमध्ये एंगेज ठेवायची। तुम्हाला माहिती आहे, जर उतार असेल, जर स्लोप वरती गाडी पार्क करणार असाल तुम्ही, स्लोप असेल, स्लोप वरती गाडी पार्क करताना नेहमी रिव्हर्स गिअर ठेवायचा। अदरवाईज फ्लॅट रोड असेल किंवा चढ असेल तर गाडी नेहमी तुम्हाला फर्स्ट गिअर, इथे दिसतं का फर्स्ट गिअर, फर्स्ट गिअरवर नेहमी गाडी पार्क करून ठेवायची आहे। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, 2-3 महिन्यासाठी जर तुम्ही गाडी एखाद्या ठिकाणी लावून जाणार असाल, 2-3 महिने गाडीला जर स्टार्टर मारणार नसाल तर गाडी नेहमी फर्स्ट गिअरवरती, म्हणजे गिअरमध्ये एंगेज पाहिजे गाडी, आणि हँडब्रेक लावायचा नाहीये। लक्षात आलं तुमच्या? आता ॲटोवाल्यांसाठी, ज्यांची गाडी ॲटो आहे, म्हणजे ही झाली मॅन्युअल कारमध्ये गाडी पार्क करताना नेहमी फर्स्ट गिअर, हँडब्रेक कधी लावायचा कधी नेहमी सांगितलं तुम्हाला। आता ॲटो कारवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, ॲटोवाल्यांनी पार्किंग मोड आणि हँडब्रेक, लक्षात येते तुमच्या, पार्किंग मोड आणि हँडब्रेक
कंपल्सरी लावायचा आहे गाडी पार्क करताना. आणि सेम तोच रूल, जर समजा तुम्ही जास्त वेळासाठी म्हणजे 2-3 महिन्यांसाठी किंवा त्यापेक्षा जास्त वेळेसाठी जर तुम्ही गाडी पार्क करणार असाल तर फक्त पार्किंग मोड. लक्षात येते, गाडी नेहमी गेअरमध्ये पार्क करायची मॅन्युअल कार म्हणजे ह्या कारसाठी, आणि ऑटो कारसाठी पार्किंग मोड. त्यावेळी हँडब्रेक लावायचा नाही आहे. जर जास्तीत जास्त टाईम असेल तर, कमीत कमी वेळेसाठी असेल तर हँडब्रेक आणि गिअर दोन्ही कंपल्सरी आहे. तर लक्षात आलं तुम्हाला? ओके. हँडब्रेक कधी लावायचा असतो गाडी पार्क करताना, किंवा कधी कधी लावायचा नसतो. गाडी कुठल्या गिअरमध्ये ठेवायची असते, गाडी गिअरमध्येच ठेवायची असते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्या असतील. अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली कमेंट कमी पडतेय. जर तुम्ही कमेंट केला, तुमचे काही सुद्धा प्रॉब्लेम असतील, आम्हाला कमेंट करा. आपला शब्दच आहे कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.